तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या फॅन्टॅस्टिक शो मध्ये ज्याचं नाव आहे युवा उद्योजक कौशल्य शो, जिथे आम्ही तुम्हाला मज्जा आणि मस्ती करत आत्मनिर्भरतेने आयुष्य कसं जगता येईल हे सांगत असतो. पण मला वाटते कदाचित आज मज्जा आणि मस्ती दोन्ही सुट्टीवर गेलेत वाटत. अक्षय काय म्हणजे मी जरा विचार करत होतो शर्वरी की कसले विचार? म्हणजे अच्छा मला एक सांग की एवढं काम करून एवढा वेळ देऊन एवढे पैसे टाकून बिझनेस फेल का होतो? छान सुरुवात केली. चल आता तू विषय काढलाच तर पास आणि फेलवर जरा बोलूया. एक व्यवसाय चालवण्यासाठी सगळ्यात मोठी गरज असते एका चांगल्या प्लॅनची. म्हणजेच आपल्याला काय काय करायचंय याची एक योजना बनवणं खूप आवश्यक असतं. पण जास्तीत जास्त व्यावसायिकांना या योजनेचा सुद्धा माहिती नसतो, म्हणूनच तर ते फेल होतात. म्हणजे तू अगदी मोजक्या शब्दात रोखठोक मत मांडलंस. कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करताना त्याची एक योजना असणं खूप आवश्यक असतं. स्वप्न आणि सत्य यात हाच तर फरक असतो, नाही का? तुमची योजना जितकी अचूक आणि नेमकी असेल तितकी तुमच्या यशाची खात्री असते. म्हणूनच आपल्या या अगदी निराळ्या नॉवेलच्या एपिसोडचं नाव सुद्धा आपण अगदी नेमकं ठेवलं आहे, गेट अ प्लॅन. आपला प्लॅन काय आहे हे आपल्याला माहित तर असायला पाहिजे ना भाऊ. मला असं का वाटतंय की आज तुझ्याकडे या प्लॅन शिवाय आणखीन सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. बोल आता, बोल तरी. अगदी बरोबर पकडलास माझ्या पॉइंटला. म्हणजे फक्त आज मी आपल्या युवा मित्रांनो जमलात ना सगळे, तर मला त्यांच्याशी आज काही वेगळ्या मुद्द्यांवर सुद्धा बोलायचं आहे. पण तू आधी सांग शर्वरी की व्यवसाय असे पास आणि फेलच्या कॅटेगरीत जाऊन बसतात कसे? हे बघ, हे पास आणि फेल होणं हे फळ आहे एक दुसऱ्याशी भांडण्याचं, आपलंच म्हणणं खरं करण्याचं आणि आपली मतं इतरांवर लादण्याचा प्रयत्न करण्याचं. समज दोन माणसं जे एकमेकांचे नातेवाईक असतील, म्हणजे दोघं बहीण भाऊ असतील किंवा आई वडील असतील किंवा काका पुतणे असतील आणि ते दोघं एकत्र एखादा व्यवसाय चालवत असतील तर अशा व्यवसायांना कौटुंबिक व्यवसाय म्हणतात, बरोबर की नाही? आणि भांडण आपल्या कुटुंबासाठी तर काही नवीन नाहीये. कौटुंबिक व्यवसायातल्या लोकांमध्ये काय योग्य आणि काय आवश्यक याच्यावर मतभेद होत असतात. कसले मतभेद? म्हणजे जसं की या वर्षी सुद्धा आपल्याला अमुक इतक्या लाख रुपयांचा आता फायदा झालेला आहे. आता दोन माणसं आहेत म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, दोघांचे स्वभाव वेगवेगळे, दोघांची मतं पण वेगवेगळी असणार. एकाला करायची पार्टी, एकाला करायचा आहे बिझनेस, त्याला त्याचा बिझनेस वाढवायचा आहे. बस अशा दोन्ही गोष्टींमध्ये या दोघांमध्ये तेढ निर्माण होते. पण समज सरते शेवटी जर ते व्यवसाय वाढवण्यासाठी एकमत झाली, तयार झाली, तर त्यांच्या व्यवसायासाठी सगळ्यात चांगला पर्याय निवडला तर किती चांगलं होईल. पण असं चित्र दिसणं कठीण आहे. अशक्य नक्कीच नाही. हो, म्हणजे तर यामुळे सर्व कुटुंबाची अंतर्गत भांडणं चव्हाट्यावर येऊ लागतात ना, की तो इतका लालची आहेस मला तर माहितीच नव्हतं, किंवा तू बिझनेससाठी काय केलंस त्यातलं काहीतरी कळतं का तुला? हे नाटक टाळण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपापली कामं वाटून घ्या. म्हणजेच प्रत्येकाला एक विशिष्ट काम दिलं जावं, त्याची पूर्ण जबाबदारी त्याचीच असावी. याच्याशिवाय आवश्यक असतं एक मिशन स्टेटमेंट, म्हणजे ते एक लक्ष किंवा ते एक उद्देश ज्याच्या पायावर तुम्ही स्वतःचा असा व्यवसाय उभा करू शकता. हे लक्ष असेल तर मग कितीही संकट आली, वाईट दिवस आले तरी तुम्हाला याची खात्री असते की सगळे मिळून त्या दिवसात सुद्धा आपण आपला व्यवसाय सांभाळू शकतो. ते कारण मित्रांनो, चुकांचा कुठलाही ऋतू नसतो आणि संकटे अडचणी तर कुठल्याही रूपात तुमच्या पुढे अशी उभी राहू शकतात. जसं न बोलवता आलेला हा पाहुणा. पण कुठल्या अडचणींविषयी नेमकं तू बोलतोय? एका व्यवसायात कमी अडचणी नाहीयेत. ग्राहकाने तुमचे पैसे वेळेवर दिले नाहीत किंवा ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. तुमच्या सेवा किंवा तुमची प्राइसिंग, म्हणजेच तुम्ही तुमच्या सेवांचे दर किती आकारता, या सगळ्यांवर प्रश्न निर्माण होऊ शकतात. तुम्ही ज्यांच्याकडून पैसे उधार घेतले आहेत ते लोक तुमचे प्रतिस्पर्धी, म्हणजे अशा अनेकांचा तुम्हाला सामना करावाच लागतो. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ज्यांच्यासोबत व्यवसाय सुरू करणार आहात त्यांच्यासोबत असलेले तुमचे संबंध या सर्व तणावात सुद्धा चांगले राहू शकतील याची खात्री करून मगच यात उतरा. तुमच्या ज्या उणीवा आहेत त्या जर तुमचा भागीदार पूर्ण करू शकला तर यापेक्षा चांगली गोष्ट नाही शर्वरी. म्हणजे समज माझ्यात एक उणीव आहे की मला लोकांना भेटायला आवडत नाही, पण माझ्या भागीदाराला ते खूप आवडतं, तर मग आमची ही पार्टनरशिप चांगली असेल का? हो, असंच व्यवसाय तर प्रगती करू शकतो ना.
म्हणजे एक सकारात्मक विचार आणि अडचणींवर मात करण्याची कला असणाऱ्या लोकांसोबत तुम्ही पुढे जाऊ शकतात. हे आवडलं आपल्याला, म्हणजे सकारात्मक विचार आणि अडचणींवर मात करण्याची कला. मग तुला असं म्हणायचंय का की जे काही व्यवसाय अयशस्वी ठरतात त्यांच्यात अडचणींवर मात करण्याची क्षमता नसते? हो, पण तुमच्याकडे योग्य अशी योजना असेल तर या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे होऊ शकतात. पण शर्वरी, माझ्या डोक्यातनं जरा एक वेगळाच गोंधळ सुरू आहे. म्हणजे कसला? म्हणजे आजारपण आणि आपल्या आरोग्य सेवा जास्तीत जास्त महिला उद्योजकांचे असफल होण्यामागे हेच एक कारण असतं की कुटुंबात जर कोणी आजारी असेल तर आपल्या घरातील स्त्रियांवरच त्यांच्या देखभालीची जबाबदारी येते, नाही का? त्यांच्याकडून अपेक्षा केल्या जातात की त्यांनी हॉस्पिटलला सुद्धा जावं आणि घर सुद्धा सांभाळावं. या सगळ्यात त्यांच्या व्यवसायाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाही. आपले नातेवाईक आणि कुटुंबीय हे विसरून जातात की ती गृहिणीसोबत एक उद्योजिका सुद्धा आहे. आणि आपल्या आरोग्य सेवा इतक्या सक्षम नाहीयेत की एखाद्या रुग्णाची देखभाल करायला त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीशिवाय करते. नेहमी घरातल्या बाईवरच हे काम सोपवलं जातं आणि याचा थेट परिणाम तिच्या नोकरीवर किंवा तिच्या व्यवसायावर होतो, कारण त्यांना या सगळ्यासाठी वेळच मिळत नाही. आणि आपल्याला असं वाटत असतं की फक्त आई झाल्यावर महिला कर्मचाऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागतो. त्यासाठीच जर तुम्ही एक स्त्री आहात आणि एक उद्योजिका आहात तर तुम्हाला घर आणि व्यवसाय याच्यात समतोल राखणं आवश्यक आहे. यासाठी जितकं शक्य होईल तितकं आपल्या कुटुंबातल्या लोकांना तुमची मदत करण्याविषयी प्लीज सांगा. तुला माहिती आहे शर्वरी, मी काही अशा पुरुषांना ओळखतो जे सकाळचा नाश्ता बनवणं, मुलांना शाळेत घेऊन जाणं, आणणं, त्यांचा अभ्यास घेणं, या सगळ्यासोबत किराणा सामानाची खरेदी करणं, दुपारचं आणि रात्रीचं जेवणसुद्धा बनवणं, या सगळ्या गोष्टी आवडीने करतात. माझे एक फार जवळचे मित्र आहेत, त्यांना तर साफसफाई सुद्धा करायला आवडते. काही वर्षांपासून स्त्री आणि पुरुषांचे रोल जरा बदलत आहेत, त्यांच्या भूमिका आता विकसित होत आहेत. पण आता सुद्धा आपल्याला आपल्या बायकांची साथ द्यावी लागणार एका शाश्वत पद्धतीने, जेणेकरून ते आपलं शिक्षण, घर, व्यवसाय या सगळ्यात यशस्वी होऊ शकतील. काही वर्षापासून स्त्री आणि पुरुषांचे रोल जरा बदललेत, म्हणजे त्यांच्या भूमिका आता विकसित झाल्या. पण आत्ता सुद्धा आपल्याला आपल्या स्त्रियांची साथ द्यावी लागणार आहे, जेणेकरून एका शाश्वत पद्धतीने आपलं शिक्षण, घर, व्यवसाय या तिन्हींमध्ये त्या यशस्वी होऊ शकतील. अगदी खरं आहे. म्हणजे एक स्त्री यशस्वी तर सर्व कुटुंब यशस्वी. अगदी खरंय. याशिवाय आत्तापर्यंत आपण ज्या काही महत्त्वाच्या विषयांवर बोललो आहोत, जसं की एक व्यवसाय योजना असेल तर भागीदार एकत्र येऊन शांतीने आणि एकमेकांच्या संमतीने आपण काम करू शकतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण या सगळ्यांमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोकांचं आरोग्य बिघडलं की व्यवसाय फेल होतो, ज्याचा सगळ्यात मोठा परिणाम महिला उद्योजकांवरच होत असतो. येस, म्हणजे आजारपणा व्यतिरिक्त आणखी एक कारण आहे ज्यामुळे तुमच्या अडचणींमध्ये वाढच होते. म्हणजे महागडे आरोग्य सेवा आणि अनेक लोकांकडे आरोग्य विमाच नसणं. जेव्हा कुठलाही आजार होतो तेव्हा दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, त्याचा थेट परिणाम तुमच्या कामावर होत असतो. एक आहे रुग्णाची देखभाल आणि दुसरा आहे त्यांचा दैनंदिन खर्च. हॉस्पिटल, औषधं, येण्या जाण्याचा खर्च, ॲम्ब्युलन्स, असे खूप खर्च असतात. या सगळ्याचा परिणाम व्यवसाय बंद होण्यात होतो. अक्षय, एकतर तुम्ही कामच करू शकत नाही कारण तुम्हाला रुग्णांची सेवा करायची आहे. दुसरं, रुग्णाच्या उपचारांच्या बिलांवर तुम्ही तुमची जमा केलेली सगळी गंगाजळी ओतूनच टाकलेली असते आणि असे पैसे रुग्णाच्या औषध उपचारांवर खर्च झाल्यावर जेव्हा तुम्ही व्यवसाय पुन्हा उभा करायला जाता तेव्हा तुमच्याकडे पैसेच नसतात. म्हणजे याच सर्व कारणांसाठी हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच आरोग्य विमा करणं फार आवश्यक असतं. अनेक लोकांना हा दर महिन्याला केला जाणारा वायफळ खर्च वाटतो, पण जे झालंच नाहीये त्यासाठी खर्च करणं कदाचित वायफळ खर्च वाटू शकेल, पण जेव्हा हेच पैसे तुमचं घर आणि व्यवसाय तगावून ठेवायला सक्षम ठरतील तेव्हा तुम्हाला विमाचं महत्त्व कळेल. तुम्ही खरंच तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी एक उत्तम आरोग्य विमाविषयी माहिती काढा आणि तो करून घ्या. याशिवाय व्यवसायाच्या सुरक्षिततेसाठी ते विम्याचे प्रकार आहेत ना, जसे की आग, पूर अशा आपत्तींसाठी असलेल्या विम्याचा सुद्धा विचार करा. आपत्ती आणि संकट तुमची परवानगी घेऊन येणार नाहीयेत, पण त्या आपत्काळासाठी तयार राहण्यातच समजदारी आहे. जसं इथे आरोग्य विमाविषयी बोललो, याचा समावेश जर तुमच्या आयुष्याच्या प्लॅनमध्येच केला असेल तर उत्तमच. मित्रांनो, आपण आता आरोग्याविषयी बोलत आहोत तर हे सांगणं आवश्यक आहे की इतर अनेक समस्या आणि आव्हानांप्रमाणे हे आरोग्याचं क्षेत्र सुद्धा वेगाने वाढणारं क्षेत्र आहे, जिथे अनेक प्रकारचे व्यवसाय केले जाऊ शकतात. मग ती रुग्णाच्या घरी जाऊन त्याची देखभाल करायची असेल, जसं की फिजिओथेरपिस्ट रुग्णाच्या घरी जाऊन व्यायाम करून घेतात किंवा नर्स रुग्णाच्या घरी जाऊन तपासणी करतात, तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेतात किंवा रुग्णाला औषध, पाणी, इंजेक्शन्स सगळं देतात.
आपल्या भारत देशात अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांच्यापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचत नाहीत किंवा डॉक्टरसुद्धा पोहोचत नाहीत, कारण ते अगदी डोंगर दऱ्यात राहतात. म्हणजे त्यांच्यासाठी ही घर आधारित रुग्णसेवा हा चांगला उपाय आहे आणि आजच्या काळात एक चांगला व्यवसाय सुद्धा आहे. हे तर अगदी खरं आहे. पण यात सुद्धा ना खूप मेडिकल ट्रेनिंग म्हणजेच चिकित्सा प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते. घरी लोकांची आणि त्यांच्या कुटुंबाची सेवा करण्याचं प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि यात ना सर्वात चांगली गोष्ट ही आहे की यात तुम्हाला ऑफिस घेण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला कसलंही भाडं द्यावं लागत नाही. तुम्ही आत्मनिर्भरतेने आमच्या बाकी उद्योजकांप्रमाणेच प्रगती साधू शकतात. आणि जर तुम्ही एक स्त्री आहात आणि तुम्हाला गाडी चालवता येत असेल तर हे सोन्याहून पिवळत तुम्ही जिथे पाहिजे तिथे सहज पोहोचू शकाल. कुणाच्याही मदतीशिवाय आणि कोणावरच अवलंबून न राहता तुम्ही दूरच्या गावात लोकांच्या मदतीकरता जाऊ शकता. हो, एक परिपूर्ण आरोग्य सेवा उद्योग चालवण्यासाठी या व्यवसायात हेल्थ केअर ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन पासून विश्वसनीयता, वेळेचं पालन करणं, प्रभावीपणे बोलणं, गुणवत्ता नियंत्रित करणं, लोकांच्यासोबत काम करणं, गाडी चालवणे या आम्ही आजवर सांगितलेल्या उद्योगशीलतेसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची सुद्धा आवश्यकता आहे. आणि हे एक विशाल क्षेत्र आहे ज्यात दर दिवशी एका नवीन संधीची निर्मिती होत असते. आरोग्य सेवेसंबंधी नोकऱ्या आणि व्यवसायासंबंधी आम्ही 2 ग्राफिक नॉव्हेलमधून आपल्याला दाखवणार आहोत. यातल्या पहिल्या नॉव्हेलची गोष्ट आमच्या सबा या नायिकेची, जी एका प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्सचं काम करायची आणि तिच्यासोबत अशी एक काहीतरी घटना घडते ज्यात तिचे विचार करण्याची पद्धत, निर्णय घेण्याची क्षमता सगळं पणाला लागतं. आणि यामुळे शेवटी तिला जाणीव होते की आता तिला खरोखरच आरोग्य सेवेत नोकरी करण्यासाठी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. चला बघूयात ना सबाच्या आयुष्यात असं काय घडलं. गुड मॉर्निंग मॅडम. माझं नाव मोनी शर्मा आहे आणि याचं नाव सैनिक चॅटर्जी आहे. आज आम्ही हे बघायला आलो आहे की तुम्ही रुग्णांची काळजी कशा प्रकारे घेता. तर तुम्ही थोडक्यात आम्हाला याबद्दल सांगा. जे आत्ता स्ट्रेचरवर आहेत त्यांना खूप जास्त ताप आला आहे. गुड मॉर्निंग मॅडम. मी बोर्नली कुंडूनाथ आहे. ही खुशबू आहे आणि हा शोभिक बोलले आहे. मॅडम, हे बेड मेकिंग कसं करतात? हे अशा प्रकारे अंथरायचं असतं आणि हे असं खाली ठेवायचं आणि ह्यावर हे ठेवायचं आणि मग रुग्णाला वर झोपवायचं. मित्रांनो, अशा सुंदर कथांमुळे समजतं की तुम्हाला काही वाईट अनुभवांमुळे सुद्धा आयुष्याचं लक्ष्य काय असायला पाहिजे याची जाणीव होते. पण साधारणपणे ना लोकांना असंच वाटत असतं अक्षय की चांगले अनुभवच तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करण्याची प्रेरणा देतात. पण मला असं वाटतं की वाईट अनुभव तुम्हाला हे सांगतात की अयशस्वी झाल्यावर जेव्हा तुम्ही पुन्हा उठून नव्याने कामाला सुरुवात करता तेव्हा तुम्ही त्याच जुन्या चुका पुन्हा करणार नाही, जेणेकरून तुम्ही बदल घडवू शकाल, संशोधन करू शकाल, काहीतरी मिळवू शकाल, काहीतरी बनवू शकाल. यस, चला तर मग निघूया आपल्या उद्यमशीलतेच्या सफरीवर. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा. आरोग्याची काळजी, स्वतःची काळजी आणि बाकी सर्व प्रकारची काळजी याला आपल्या आयुष्यात फार महत्त्व असतं. योग्य आहार, योग्य विहार म्हणजेच धावणं, खेळणं, सेंद्रिय पदार्थ खाणं, प्लास्टिक न जाळणं आणि शक्य तितका प्लास्टिकचा वापर टाळणं, हे सगळं निरोगी आयुष्याचाच एक भाग आहे. मित्रांनो, मला माहित आहे तुम्हा सर्व तरुण प्रेक्षकांच्या डोक्यात आणखी बरेच विचार सुरू असतील. खूप छान. तर मग तुमच्या अडचणी सोडवणाऱ्या आरोग्य सेवा क्षेत्रातील उद्योजकांच्या कल्पना आम्हाला पण सांगा. आणि तुमच्या याच कल्पनांना बळ देण्यासाठी आणि तुमच्यातल्या उद्योजकाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आणखीन एक नॉवेल सादर करतोय. कारण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारी किंवा कुठल्याही प्रकारची आरोग्य सेवा ही महत्वाची असते, खूप महत्वाची. यस, आपल्या जीवनात आरोग्य हे कुठल्याही गोष्टीपेक्षा अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 2 ग्राफिक नॉवेल्स. म्हणतात ना, आरोग्यम धनसंपदा. मग ते आरोग्य तुमचं असो, तुमच्यात तयार होणाऱ्या उद्योजकाच्या रूपातील असो, तुमच्या कुटुंबियाचं असो की आपल्या सर्वांचं असो. हो, मनशाला जेव्हा समजलं की गावातला एकमात्र क्लिनिक चालवणारा डॉक्टर हा नकली आहे आणि त्याच्याकडे कुठलीच डिग्री नाहीये, तेव्हा मनशा बदल घडवण्याचा निर्णय घेते. ती स्वतः नर्स होण्याचं ट्रेनिंग घेते, जेणेकरून सगळ्यांना वेळेवर आणि योग्य खरे उपचार मिळू शकते. अगं, एवढंच नाही तर आपले कुटुंबीय, मित्र आणि शेजाऱ्यांच्या मदतीने नकली डॉक्टरचा अगदी नम्रतेने पर्दाफाश करते. आपल्या ठाम निर्णयामुळे ती त्या नकली डॉक्टरचं दुकान बंदच करून टाकते.
ती आपल्या गावात पुरेशा चिकित्सा सुविधा करण्यासाठी मदत करते आणि आपली आवडती फिल्म स्टार दीपिका पदुकोण हिला सुद्धा भेटते. या अनुभवानंतर ती ठरवते की तिला आता नर्स म्हणून समाजाची कायम आयुष्यभर सेवा करायची. मी फ्युचरमध्ये काय करणार आहे याचं उत्तर मला अचानक घडलेल्या एका इन्सिडेंटमुळे मिळालं. एक दिवस अचानक, अरे देवा, हे काय झालं? या स्कूल बसचा फार भयंकर ऍक्सिडेंट झालाय. चला यांना प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये घेऊन जाऊया. ओ, आपल्याकडे इतक्या पेशंटसाठी ना पुरेसे डॉक्टर्स आहेत, ना बेड्स, ना मेडिकल इक्विपमेंट्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक सुद्धा नाहीयेत. आम्ही सर्व तुमची मदत करू. तू, जनार्दन आणि रिजवान बेड्स लावाल. शाइस्ता, तू माझ्यासोबत चल. अरे वा सबा, तुझ्यात तर एका लीडरच्या सर्व क्वालिटीज आहेत. याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल, पण पावसामुळे रस्ते बंद आहेत. आयडिया, डॉक्टर शिवानीला व्हिडिओ कॉल करून तिला यावरचा उपाय विचारूया. उफ, या लाईटला पण आत्ताच जायचं होतं. आता आपण आणखी नाही थांबू शकत. याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावंच लागेल, पण ॲम्ब्युलन्स कुठे? ही बघा, अशी युक्ती लढवली की प्रॉब्लेम्सनी हार मानली. आज तुम्हा सर्वांच्या हुशारीमुळे चिंटूचे प्राण वाचले. वाह, खूपच सुंदर. ही रोमांचक कथा तर आरोग्य उद्योगांच्या सगळ्याच पैलूंवर नजर टाकते ना अक्षय. आणि आजच्या काळात आरोग्य सेवा प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे, हे तर मी अधोरेखित करते. जर आरोग्यविषयक उद्योगांमध्ये तुम्हाला रस असेल तर आम्हाला नक्की सांगा. मग ते शारीरिक आरोग्य असो किंवा मानसिक आरोग्य असो, घरी रुग्णसेवा करणं असो किंवा फिजिओथेरपी, काउन्सिलिंग, न्यूट्रिशन संदर्भात काहीही बोलायचं असेल किंवा रेडिओवर लैंगिक किंवा प्रजननासंदर्भात, सॅनिटरी पॅड्स संदर्भात कार्यक्रम करायचा असेल तर प्लीज प्लीज आम्हाला सांगा. किंवा थेट सेवा संपर्क आणि शिक्षा मोहीम राबवायची असेल किंवा मॅरेथॉन अरेंज करायची असेल तरी सुद्धा आम्हाला सांगा. तुम्ही तरुण आहात. या विकास करणाऱ्या भारताचे तुम्ही काहीही संपादन करू शकता. फक्त तुम्ही तुमच्या व्यवसायाचं एक मॉडेल व्हिडिओ बनवून आम्हाला शेअर करायचं या दिलेल्या नंबरवरती आणि आम्ही तुमची वाट पाहतोय. आणि मित्रांनो, काही प्रेरणादायक पाहायचं असेल तर हे पहा, काशी या उद्योजकाने आपली मोबाईल क्लिनिकची बिझनेस आयडिया प्रत्यक्षात उतरवली. मी NCD व्हॅनची डॉक्टर आणि युनिट इंचार्ज आहे. मी डॉक्टर रजिता आहे आणि मी MBBS डॉक्टर आहे. NCDचा अर्थ आहे गैरसंचारी रोग, नॉन कम्युनिकेबल डिझीज. आम्ही लोक अशा आजारांचं स्क्रीनिंग करतो जे पसरत नाहीत, त्या लोकांसाठी जे दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. आम्ही स्क्रीनिंग करतो BP, शुगर, मोतीबिंदू आणि अॅनिमियासारख्या आजारांचं. 1 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही स्क्रीनिंग करायच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती तेव्हा माझ्या मते त्यावेळी आम्ही फक्त 40 वर्षांवरील लोकांचं स्क्रीनिंग केलं होतं. पण जेव्हा आम्ही झोपडीत हे स्क्रीनिंग केलं तेव्हा आम्हाला 30-31 वर्ष वयाच्या लोकांमध्येही मधुमेह, हायपरटेन्शन सारखे आजार आढळून आले. तेव्हा आम्ही ज्यांचं 30 वर्षापेक्षा जास्त वय आहे अशा सगळ्या लोकांचं स्क्रीनिंग सुरू केलं. आमच्या NCDमध्ये लिंग भेदभाव केला जात नाही. महिला असो किंवा पुरुष, दोघांचा इलाज एकाच पद्धतीनं केला जातो NCDद्वारा. जेव्हा आम्ही आमच्या गाड्या रस्त्यावर उभ्या करू शकत नव्हतो तेव्हा शाळा, चर्च, कम्युनिटी हॉल इथे स्क्रीनिंग करायचो. पण आमचं ध्येय हे होतं की जास्तीत जास्त लोकांचं स्क्रीनिंग करून त्यातून उपचाराची ओळख करू शकतो आणि ते उपचार अंमलात आणू शकतो. आम्हाला वाटतं की ह्या आजारांचं चक्र इथून निघून जावं. वाह अक्षय, अरे केवढं वेगळं आणि किती इन्स्पायरिंग होतंय. सगळेच लोक खूप चांगलं काम करतायत रे. तुम्ही सुद्धा यांच्यातले एक होऊ शकता. काय सांगावं, भविष्यात आम्ही तुमचीच गोष्ट दाखवू. तर मग मित्रांनो, वाट कसली पाहतात? हीच संधी आहे आपल्या आसपासच्या लोकांसह संपूर्ण भारतातील लोकांची सेवा करण्याची. आरोग्यासंबंधीच्या समस्या दूर करणारी व्यवसाय कल्पना आम्हाला पाठवा, कारण निरोगी जीवन म्हणजे हे तर आरोग्य उद्योगावरचं 3रं नॉवेल आहे. आता पाहूया आरोग्यासंबंधी आजचं 3रं आणि शेवटचं ग्राफिक नॉवेल, द होम केअर. रुग्णाच्या घरी जाऊन केली जाणारी देखभाल खूप महत्त्वाची असते. त्याच्यासाठी तुम्ही योग्य प्रशिक्षण घ्या आणि आजच अर्ज करा.
अरे हा भाग तर पूर्ण मॅरेथॉन होता ना. हा, अरे पण मॅरेथॉन अजून संपलीये कुठं. आता वेळ झालीये आपल्या प्रेक्षकांचे प्रश्न ऐकण्याची. ड्रायव्हर बनण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असायला पाहिजे. ड्रायव्हरला सुद्धा CPR देण्याची पद्धत माहिती असायला पाहिजे. असं दिसतंय तुम्हाला दोघांना या क्षेत्रात खूपच रस आहे. मग तुम्ही जास्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या चिकित्सा केंद्रात जाऊन तिथं तुमचा रिसर्च का नाही करत? मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार. तर वेळ आलीये प्रश्न मंजुषेची. पहिला प्रश्न, अनेक व्यवसाय का अयशस्वी होतात? दुसरा प्रश्न, तुम्ही अयशस्वी होऊ नये म्हणून योजना कशी बनवाल? पुढचा प्रश्न, तुमच्या कंपनीत लोकांच्या काय भूमिका आहेत? पुन्हा ऐका, तुमच्या कंपनीत लोकांच्या काय भूमिका आहेत? एक मिशन स्टेटमेंट म्हणजे काय? आरोग्य विमा म्हणजे काय? सगळ्यात जास्त वेगाने वाढणारं सस्टेनेबल उद्योग किंवा कार्यक्षेत्र कुठलं आहे ज्यासाठी तुम्ही प्रशिक्षित होऊ शकता? खूप नीट लक्ष द्या. सगळ्यात जास्त वेगाने वाढणारं सस्टेनेबल उद्योग किंवा कार्यक्षेत्र कुठलं आहे ज्यासाठी तुम्ही प्रशिक्षित होऊ शकता? आजचं दुसरं ग्राफिक नॉवेल कशा प्रकारे मागच्या एपिसोडमध्ये दाखवलेल्या आयडियाशी जोडलेलं आहे? पुन्हा एकदा, आजचं दुसरं ग्राफिक नॉवेल कशा प्रकारे मागच्या एपिसोडमध्ये दाखवलेल्या आयडियाशी जोडलेलं आहे? तुम्ही या प्रश्नांची उत्तरं स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून देऊ शकता. आता आम्ही जातो आमच्या गावा. आमूचा रामराम घ्यावा. बाय बाय, सी यू सून. मी शर्वरी. मी अक्षय. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये नवीन विषयांबरोबर, नवीन कल्पनांबरोबर. गुड बाय.